अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करताना त्या अपूर्णांकाचा छेद समान असला पाहिजे. आता या उदाहरणामध्ये 4/15 अधिक 2/5 पहिल्या अपूर्णांकाचा छेद 15 आहे आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद 5 आहे. तर छेद समान असल्याशिवाय अपूर्णांकाची बेरीज करता येत नाही. आता याचा छेद समान करताना 15 आणि 5 या दोघांच्या पाड्यामध्ये कोणती सारखी संख्या येते ते अगोदर आपल्याला ठरवावं लागेल. तर 15 हे 5च्या पाड्यामध्ये येते, म्हणजे या 5ला आपण 15 करू शकतो. 5ला 15 करण्यासाठी आपल्याला 3 न गुणावं लागेल. छेदाला 3 न गुणलं म्हणून या अंशाला पण 3 न गुणायचं. आता या ठिकाणी पहा, हे 4/15 अधिक हा गुणाकार 2×6 आणि 5×15. आता दोन्ही अपूर्णांकाचा छेद 15 झाला. 2 15पैकी 1 15 आणि अंशाची बेरीज 4 आणि 6 10. आता परत 10/15 यामध्ये 10 आणि 15 हे दोन्ही 5च्या पाड्यामध्ये येतात. याला संक्षिप्त रूप द्यावे लागते. 5 दुनी 10, 5×15 म्हणजे 2/3 हे उत्तर येईल. आता हेच उदाहरण दुसऱ्या पद्धतीनं पण सोडवता येते. 4/15 अधिक 2/5. आता जर तुमच्या लक्षात येत नसेल की बाबा 15 आणि 5 या दोघांच्या पाड्यामध्ये कोणती संख्या सारखी येते, तर काय करा, असा तिरकस गुणाकार करा या दोघाचा. 5×4 = 20 हे अधिकचं चिन्ह आणि या दोघाचा करा. 15 दुनी 30 आणि नंतर छेदाचा करा. 15 5 75. आता हे 75 लिहा आणि अंशाची बेरीज करा. 30 आणि 20 50. आता 50/75 हे दोन्ही 5च्या पाड्यामध्ये येतं. त्याला संक्षिप्त रूप द्या. 5 10 50, 5 1 5, इथं 2 राहिले. 5 5 25. इथं आलं 10/15. परत याला 5नं भाग जाते. 5 दुनी 10, 5×3 15 म्हणजे उत्तर 2/3. दोन्हीपैकी जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीनं अपूर्णांकाची बेरीज करायची. आता वजाबाकी करताना पण याच पद्धतीने वजाबाकी करावी लागते. फक्त या ठिकाणी छेद समान झाल्यानंतर आपण अंशाची बेरीज केली, वजाबाकीमध्ये अंशाची वजाबाकी करायची. अपूर्णांकाचा गुणाकार भागाकार. अपूर्णांकाचा गुणाकार करताना काटछाट करायचं. आता या ठिकाणी 3/7 गुणिले 28 याचा छेद काही नाही म्हणजे 1 असते. आता पहा, इथं 7 आहे आणि अंशाच्या ठिकाणी इथं 28 आहे. हे दोन्ही 7च्या पाड्यात येतात. मग याला काटछाट करायचं. 7 1 7, 7 4 28. इथं काय राहिलं, 3/1 गुणिले 4/1 म्हणजे आता अंशाचा गुणाकार 3 4 12. खालचा 1 नाही लिहिला तरी चालते. इथं काटछाट करताना एक लक्षात ठेवायचं, फक्त एक संख्या खाली असली पाहिजे आणि एक संख्या वरती असली पाहिजे. दुसरं एक उदाहरण पाहू आपण या ठिकाणी. 2/3 गुणिले 4/5. आता या ठिकाणी पहा, खाली 3 आहे. 3नं भाग जाणारी वर कोणतीही संख्या नाही. इथं 5 आहे. 5नं भाग जाणारी वर कोणतीही संख्या नाही. मग यावेळी काय करायचं, अंशाचा गुणाकार 2 4 8, छेदाचा गुणाकार 3 5 15 झाला गुणाकार. आणखी एक उदाहरण पाहू आपण. 7/5 गुणिले 18/6. आता इथं 5 आहे. 5नं भाग जाणारी वर संख्या नाही. आता इथं 6 आहे. 6नं भाग जाणारी इथं 18 आहे. म्हणजे दोन्ही 6च्या पाड्यात येतात. इथं काटछाट करू आपण. 6 1 6, 6 3 18. तर काय राहिलं, 7/5 गुणिले 3/1. आता अंशाचा गुणाकार 7 3 21 आणि 5 1 5. आता हे भागाकाराचं उदाहरण आहे. अपूर्णांकाचा भागाकार करताना पहिला अपूर्णांक जशाचा तसा लिहायचा आणि दुसरा अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त लिहायचं. भागाकाराच्या चिन्हाला गुणाकाराचं चिन्ह
आणि 3/7चा गुणाकार व्यस्त 7/3 म्हणजेच खालची संख्या वर आणि वरची संख्या खाली लिहायचं. आता झाला या ठिकाणी आता गुणाकारच झाला. मग परत इथं आपल्याला काटछाट करावं लागेल. 3 आणि 6 हे 3च्या पाड्यात येतात. 3 1 जा 3, 3 2 जा 6. अंशाचा गुणाकार 7 2 जा 14 आणि 5 1 जा 5. इथं दुसरं एक भागाकाराचं उदाहरण आहे. अपूर्णांकाचा भागाकार करताना पहिली संख्या जशाच्या तशी आणि दुसरा अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त. भागाकारा चिन्हाला गुणाकाराचं चिन्ह आणि 4/5चा गुणाकार व्यस्त 5/4. गुणाकार व्यस्त. आता या 8चा छेद काही नाही म्हणजे 1 आहे. या ठिकाणी 4 आणि 8 हे 4च्या पाड्यात येतात. 4 1 4, 4 2 8, 5 2 10. भागाकाराचं आणखी एक उदाहरण आहे या ठिकाणी. पहिला अपूर्णांक जशाचा तसा 2/3. भागाकारा चिन्हाला गुणाकाराचं चिन्ह आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त. खालचा 9 वर, वरचा 5 खाली. आता या ठिकाणी 3 आणि 9 हे 3च्या पाड्यामध्ये येतात. इथं काटछाट करू आपण. 3 1 3, 3 3 9. आता अंशाचा गुणाकार 2 3 जा 6 आणि 5 1 जा 5. इथे एक लक्षात ठेवायचं, काटछाट फक्त गुणाकार करतानाच काटछाट करायची. भागाकार करताना पहिला अपूर्णांक जशाचा तसा, भागाकारा चिन्हाला गुणाकाराचं चिन्ह आणि दुसरा अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त म्हणजेच खालची संख्या वर आणि वरची संख्या खाली लिहायचं. आणि बेरीज वजाबाकी करताना मात्र त्याचा छेद समान असलाच पाहिजे. गुणाकार भागाकार करताना छेद समान नसला तरी हरकत नाही.